नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025 आपण जर पाहिलं तर टेट 3 आपण त्याला म्हणतो. तर या टेट 3 वरती आधारित असणारी जी भरती आहे त्याची प्रेफरन्स लॉक करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण करत असताना नक्की विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स कसे द्यायचे आणि विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स कसे द्यायचे या संदर्भातला एक व्हिडिओ मी आज बनवतोय. विदाऊटचा आजचा व्हिडिओ आहे. विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स नक्की कसे द्यायचे हा प्रश्न बऱ्याच महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांना पडलेला असेल. तर लक्षात ठेवा, माझा जिल्हा स्वतःचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपला स्कोअर जर जास्त असेल, कारण की अजूनही आपला 50 प्रेफरन्सवरती कोणताही बदल झाल्याचा अजून निर्णय आलेला नाही. कदाचित हे 50 प्रेफरन्सच राहणार आहेत. असं कन्सिडर करून तुम्हाला जर प्रेफरन्स द्यायचे असेल तर ते कसे द्यावेत? पहा, प्रेफरन्स तुम्हाला कमी आहेत, त्याच्यामुळं आपण जर विचार केला तर काय करायचं, पहिल्यांदा तुमचा स्कोअर पाहायचा किती आहे आणि त्या स्कोअरच्या आधारावरती तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये, मी तुम्हाला रोज एक व्हिडिओ अपलोड करत आहे की ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचं मेरिट किती लागतं, विदाऊटचं किती लागतं, विथचं किती लागतं, कोणत्या संस्थेचं किती लागतं. यामागचा एकच उद्देश आहे की तुम्हाला अंदाज यावा की कोणत्या ठिकाणी काय मेरिट असतं आणि त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स देता यावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. आता मागील वर्षी जे आमची भरती झाली त्या भरतीमध्ये आम्ही सिलेक्ट देखील झालो, पण विदाऊट इंटरव्ह्यूला आमचा नंबर लागला नाही. परंतु प्रेफरन्स कसे दिले, प्रेफरन्स देण्यामागचा उद्देश काय होता आणि ते कसे द्यायला पाहिजेत. प्रेफरन्स अगदी बरोबर होते, परंतु स्कोअर कमी असल्यामुळं विदाऊटला सिलेक्ट होता आलं नाही. परंतु आपण जर पाहिलं तर प्रेफरन्स कोणत्या गोष्टीचा विचार करून द्यावेत, तर सगळ्यात पहिलं माझा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची वॅकन्सी जर पाहिली तर आमच्या नारंगावची वॅकन्सी होती, ग्रामोन्नती मंडळाची वॅकन्सी होती. पुणे जिल्हा आहे, सेकंडरीची जागा होती. माझं क्वालिफिकेशन खरं तर मी हायर सेकंडरीचं क्वालिफिकेशन आहे आणि सिलेक्ट देखील हायर सेकंडरीला झालेलो आहे. परंतु मी देताना माझा असा उद्देश मी केला होता की आपल्या जिल्ह्यातली जागा आपल्याला पाहिजे आणि जवळची जागा पाहिजे. भलेही ती 11वी-12वीची नसेल, 9वी-10वीची का होईना, पण आपल्याला ती जागा मिळाली पाहिजे. यासाठी मी सगळ्यात आधी विदाऊटला प्रेफरन्स दिला होता 9 आणि 10चा. लक्षात ठेवा, असा तुम्ही विचार करू नका की मला 11वी-12वीच पाहिजे, मला हाच वर्ग पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी आता काही म्हणजे मॅक्झिमम शिक्षक हे झेडपीचे असणार आहेत. मग झेडपीचा प्रेफरन्स देताना तुम्ही असा विचार नका करू की माझं अगदी 11वी-12वीचं क्वालिफिकेशन आहे, 9वी-10वीचं क्वालिफिकेशन आहे, मग मी खालच्या जागा द्यायच्याच की नाही. पण एक लक्षात ठेवा, इथे तुम्ही जागा देताना असा पण एक विचार करा की 2022च्या भरतीमध्ये काय होतं की समजा तुम्ही खालच्या वर्गाला लागले तर वरच्या वर्गाला तुम्हाला जाता येत होतं. परंतु आता प्रेफरन्स देताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला एकदा तुम्ही सिलेक्ट झाले की तुम्हाला वरच्या वर्गाला जाता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जागा देताना असा पण विचार एक ठेवा डोक्यामध्ये की आपल्याला वरतून खाली यायचं आहे आणि त्या नुसार आपल्याला कोणत्या ठिकाणी आपण सिलेक्ट होऊ शकतो. तर वरतून खाली येणाऱ्या तुम्ही जागा तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला वरतून म्हणजे अगदी 11वी-12वीचं क्वालिफिकेशन असेल तर ते आधी द्या, त्यानंतर 9वी-10वी द्या, त्यानंतर असं तुम्ही खाली. तर माझे प्रेफरन्स जर तुम्ही पाहिले या ठिकाणी, तर पहिला प्रेफरन्स मी पुणे जिल्ह्यातील संस्थेला दिला होता, ग्रामोन्नती मंडळ. ही विदाऊटला येणारी संस्था आहे, कोल्हापूरची. पहा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या हायर सेकंडरीला मी प्रेफरन्स दिलेला होता. त्यानंतर कोल्हापूरचीच ही नामवंत संस्था तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जी की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, यांनाच मी 9वी आणि 10वीचा प्रेफरन्स दिला होता. सायन्स विषयासाठी, वरती फिजिक्स विषयासाठी होता. त्यानंतर कोल्हापूरचीच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची संस्था आहे, यासाठीच मी मॅथेमॅटिक्स आणि सायन्सची कॉम्बिनेशनमध्ये जागा असते 9वी-10वीसाठी. मी चौथा माझा प्रेफरन्स होता. त्यानंतर 5वा माझा प्रेफरन्स होता कोल्हापूरलाच होता माझा प्रेफरन्स, कारण की कोल्हापूरची झेडपीची जागा आली होती, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी. 11वी-12वीची जागा होती. मी 5 नंबरचा प्रेफरन्स दिलेला होता. त्यानंतर कोल्हापूरलाच आपण जर पाहिलं तर मी पुन्हा 6वा नंबर दिलेला होता. त्याच्यामध्ये एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजे झेडपीची जागा होती जिल्हा परिषदेची. कदाचित भविष्यामध्ये आपण जर विचार केला तर मी हा प्रेफरन्स देण्यामागचं कारण होतं की भविष्यामध्ये बदली करून आपण आपल्या स्वजिल्ह्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर साताराचा मी प्रेफरन्स दिलेला होता. कृष्णमाई शिक्षण प्रसारक मंडळ धामनेरची संस्था आहे, ही सुद्धा विदाऊटला आलेली संस्था होती. अहिल्यानगरची संस्था आहे, द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेडची संस्था विदाऊटला आलेली होती, त्याचा प्रेफरन्स दिला होता. त्यानंतर पुन्हा मी कोल्हापूरचा
भुदरगड शिक्षण संस्था म्हणून संस्था आहे, तेथील प्रेफरन्स दिलेला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची संस्था होती 11वी-12वीची. पहा, आता तुम्हाला एक कळलं असेल की मी छत्रपती संभाजीनगर 11वी-12वीची एडेडची जागा आहे 100%च्या. मला सगळ्या जागा या 100%च्या जरी असल्या तरी मी 11वी-12वीचा विचार केला नाही. काही ठिकाणी आपल्याला असा पण विचार करावा लागतो की आपल्या घराच्या जवळ असणारी संस्था कोणती आहे, आपल्याला सोयीस्कर असणारी संस्था कोणती आहे. तर मला इतर संस्था जरा बऱ्या वाटल्या. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मी अजून दुसरा एक विचार केला होता, म्हणजे आता नोकरीसाठी खरं तर महाराष्ट्रात कोणत्याही भागात गेलं पाहिजे, परंतु आपल्या फॅमिलीसाठी सूट असणारा जो एरिया आहे तो त्या ठिकाणी विचारात घेतो आपण. कारण की छत्रपती संभाजीनगरच्या थोडंसं पुढं गेलं जळगाव साईडला तर तिकडं टेम्परेचर खूप जास्त असतं, असाही त्या ठिकाणी मी विचार केला. आणि थोडंसं म्हटलं कूल एरियामध्ये जाऊया, कोल्हापूर साईडला किंवा सातारा किंवा अदर जिल्हे, म्हणून मी ते आधी प्रेफरन्स दिले. मी हा पण विचार केला की नुसतंच ते 9वी-10वी नको आहे, 11वी-12वी नको आहे किंवा जास्त पगाराची नोकरी, हे सुद्धा डोक्यातून तुम्ही थोडंसं बाजूला ठेवू. तुम्ही निवड करत असताना फक्त असाच विचार करू नका की इथे आपल्याला वरचा वर्ग भेटतोय म्हणजे 11वी-12वी आहे म्हणून मी कुठेही जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जायची तयारी असेल तर खूपच छान, परंतु तुमच्या फॅमिलीचा देखील विचार करा. तुमच्या म्हणजे सगळ्या गोष्टींचा, फॅमिली कुठं जवळ आहे आपल्याला, आपण नातेवाईकांशी आपल्याला भेटायचं असेल तर जवळ जाण्यासाठी म्हणजे आपण आठवड्यातून महिन्यातून कधीतरी जात असतो, तर ते पण तुम्हाला सोयीस्कर झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रेफरन्स तुम्ही द्या. त्यानंतर मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरला 9वी-10वीचा प्रेफरन्स दिलेला होता. त्यानंतर मी अमरावतीला देखील प्रेफरन्स दिलेला होता. विदाऊटला जर नंबर लागला तर जायचं. पहा, मी अमरावतीला प्रेफरन्स दिला, नागपूरला देखील प्रेफरन्स दिलेला आहे पहा. आणि त्यानंतर गोंदिया पहा, अगदी शेवटचं टोक आहे तिकडं, चंद्रपूरच्या जवळ असणारं गोंदिया असेल, गडचिरोली चंद्रपूरच्या, तर ते गोंदियाची सुद्धा मी प्रेफरन्स भरलेला होता. माझी जायची तयारी होती, पण योगायोगाने स्वामी कृपेने मला अगदी पुण्यात ही संस्था मिळाली. आणि विदाऊट जरी ती संस्था विदाऊट इंटरव्ह्यूला जरी नव्हती तरी विदाऊट मनी काम करणारी संस्था त्या ठिकाणी मला मिळाली. खूप चांगलं झालं. म्हणजे मी तयारी अशी ठेवली होती की महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जायचं. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही प्रेफरन्स द्या, कारण की तुम्हाला 50च प्रेफरन्स देता येणार आहेत. जर ते 50 प्रेफरन्स जर तुमचे चुकले तर त्या ठिकाणी धोका असणार आहे. आणि मी सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही 50 प्रेफरन्स देताना लक्षात ठेवा, पहिले तुम्ही झेडपीचे प्रेफरन्स द्या, असं तर मी तुम्हाला म्हणेन. का तर झेडपीमध्ये जागा जास्त असतात, लवकरात लवकर नंबर लागतो. तुम्ही काही ठराविक, काही एक जागा आहे, 2 जागा आहेत, अशा संस्थांना तुम्ही, किंवा अशा संस्था असतात त्या की विदाऊटला आहेत परंतु जागा कमी आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स दिला तर कॉम्पिटिशन जास्त असतं. अशा शाळांना किंवा संस्थेना प्रेफरन्स तुम्ही नंतर देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे विचारपूर्वक प्रेफरन्स द्या. तुम्हाला मी यावरती अजूनही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून देतोय, त्याचाही तुम्ही विचार करा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही प्रेफरन्स नक्की व्यवस्थित द्या. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.